मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीचा पाठ 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा याचा अभ्यास करणार आहोत. लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचे लेखक आहेत वसंत जोशी. यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया. वसंत जोशी यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1930 रोजी तर मृत्यू 2017 रोजी झाला. वसंत जोशी यांनी कथा, कविता, लोकनाट्य, बालनाट्य त्याचबरोबर विनोदी साहित्याचे लेखनसुद्धा केले आहे. वसंत जोशी यांचा लोकप्रिय असा कथासंग्रह आणि तो म्हणजे बिनबियांच्या गोष्टी. विशेष म्हणजे त्यांच्या कथांचे कन्नड आणि तमिळ भाषांमध्ये अनुवादसुद्धा झालेले आहेत. मुलांनो, वसंत जोशी यांच्या बिनबियांच्या गोष्टी या कथासंग्रहामधील कथा नाविन्यपूर्ण तशाच काल्पनिक आहेत, पण व्यक्ती मात्र खऱ्याखुऱ्या अशा आहेत. या पाठामध्ये त्यांनी शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या भोवती काल्पनिक असा प्रसंग गुंफलेला आहे. शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे साधारण 60 ते 70च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध असे नट. आपला हा पाठ वसंत जोशी यांच्या हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या कथासंग्रहातून घेतलेला आहे. चला तर मग पाहूया वसंत जोशी लिखित लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला काय गंमत सांगितलेली आहे ती. पाठ 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्दनिशब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण. तर मुलांनो, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली होती. इंजिनमध्ये बिघाड झालेला होता. नागपूर दादर एक्सप्रेस, नागपूरहून सुटणारी ही गाडी. दादर हे तिचं शेवटचं स्टेशन आणि म्हणून तिला म्हटलं गेलेलं आहे नागपूर दादर एक्सप्रेस. इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबली, त्यामुळे गाडीतले प्रवासी साहजिकच कंटाळले. कदाचित आपल्या बाबतीतही असा प्रसंग एखादा घडलेला असेल की गाडी थांबलेली आहे आणि आपणही कंटाळलेलो आहोत. जरी गाडी थांबलेली नसली तरी माहिती आहे आपल्याला की प्लॅटफॉर्मवर अनेक स्टॉल असतात. त्याचप्रमाणे जेव्हा गाडी इगतपुरी स्टेशनवर थांबली तेव्हा कंटाळलेले प्रवासी जे आहेत ते काही प्रवासी एरझारा घालू लागले. एरझारा घालणे म्हणजे एजा करणे. तर काही प्रवाशांनी काय केलं, प्लॅटफॉर्मवर असलेल्या बुकस्टॉलवरून वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. तर काही प्रवासी मात्र गप्पा मारत बसले. त्यातील 2 प्रवासी, एक म्हातारा व दुसरा तरुण, हे दोघेही एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण गप्पा मारून किती वेळ गप्पा मारणार, तरी त्यांनी 1 तासभर गप्पा मारल्या आणि ते कंटाळले. मग त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. रंगून जाणे म्हणजे गुंग होणे. ते गप्पा मारण्यामध्ये एवढे गुंग होऊन गेले की त्यांच्याही लक्षात आले नाही की ते एवढ्या मोठ्याने बोलत आणि हसत होते की त्यांचा प्रत्येक शब्द निशब्द दूरवर ऐकू जात होता. पाहूया पुढे या दोघांमध्ये काय संवाद झाला ते. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता?
मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले. 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. तर मुलांनो, म्हातारा आणि त्या तरुणांमध्ये झालेला हा संवाद. म्हाताऱ्याने त्या तरुणाला विचारलं, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? म्हाताऱ्याने असे तरुणाला प्रश्न केल्यानंतर लगेच तरुणाने उत्तर दिलेलं होतं, असं काय काका मला विचारता? आता तरुणाने काका म्हटलंय म्हणजे आपल्या लक्षात यायला हवं की त्या दोघांमध्ये असलेलं नातं असणार आहे काका आणि पुतण्याचं. तर मी पासपोर्ट मिळवला. पासपोर्ट म्हणजे परवाना. व्हिसा काढला. नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिलेले आहेत. 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडेसुद्धा त्याने घेतलेले होते. काकाने दिलेले घड्याळ त्याने आत्ताच वापरायला काढलेलं होतं. म्हणजे इंग्लंडला जाण्याची तयारी पुतण्याने अशा प्रकारे केलेली होती. इंग्लंड हा देश युरोप खंडातील, जसा आपला भारत आशिया खंडामध्ये तसा इंग्लंड हा युरोप खंडात. मुलांनो, जर परदेशामध्ये जायचं असेल, मग ते कारण कुठलंही असू दे, नोकरी असू दे, फिरण्यासाठी म्हणून असू दे किंवा शिक्षणासाठी जाणार असाल, तर पासपोर्ट आणि व्हिसा हा गरजेचा आहे. पासपोर्ट व्हिसा नसेल तर आपण परदेशामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून त्याने म्हटलं, पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढलेला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही असं मला विचारताय. तुम्ही दिलेलं घड्याळ मी परवाच वापरायला काढलेलं आहे. पुतण्या असं म्हणाल्यानंतर काका काय म्हणाले ते आपण पाहूया. त्यांच्या दोघांमध्ये आणखीन काय काय संवाद झाला तो. पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? तर त्यांच्यामध्ये झालेला संवाद बघा पुढे काय म्हटलंय. काकांनी 50,000 देण्याचं कबूल केलं. मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण पुतण्याचं म्हणणं होतं की 50,000 मी इंग्लंडला 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? म्हणजेच पुतण्या जो आहे तो चाललेला होता ते शिक्षणासाठी. आणि म्हणून शिक्षण, कुठलं शिक्षण घेणार आहे? वकिलीचं शिक्षण. तो वकील होणार होता आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागणार होते. आणि लगेच पुतण्याने भावनेला स्पर्श केलेला होता. कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या 10,000 रुपये किमतीचं घड्याळ, 50,000 रुपये हे वापरायला देणार आहेत. म्हणजे काका जे आहेत ते कोट्याधिपती आहेत हे पुतण्याला माहीत होतं. आणि कोट्याधिपती काकाचा पुतण्या हा कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? पुतण्या बोलल्यानंतर काका लगेच म्हणाले, नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. मग आता काकांच्या भावनेला स्पर्श पुतण्याने केल्यानंतर मात्र कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलमध्ये राहिलेला आपला हा पुतण्या काकाला चालणार नव्हता. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं, नको नको, तू आपला एक स्वतंत्र बंगलाच घे. बॅरिस्टरचं शिक्षण घेण्यासाठी चाललेला हा पुतण्या, त्याला अभ्यासासाठी सुद्धा निवांत जागा असायला हवी. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तू स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. पण पुढे मात्र त्याने म्हटलं की त्यासाठी काका एका वर्षाला किमान 15 लाख, पुतण्याला वर्षाचा खर्च, किरकोळ खर्च 15 लाख रुपये येणार होता. याप्रमाणे बॅरिस्टर होण्यासाठी 3 वर्ष त्याला इंग्लंडला राहावं लागणार होतं आणि या 3 वर्षाचा खर्च होणार होता 45 लाख. आणि म्हणून त्याने म्हटलं, काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील, असे पुतण्याने आपल्या काकांना सांगितले. त्यावर काका काय म्हणाले ते आपण पाहूया. त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे. आत्ताच देऊ का? नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील.
ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. तर लगेच काकांजवळ जेव्हा तरुणाने म्हणजेच पुतण्याने वर्षाला 15 लाख, यासाठी 3 वर्षासाठी 45 लाख लागतील असं म्हटल्यानंतर, आपला पुतण्या शिक्षणासाठीच इंग्लंडला जातो आहे म्हटल्यानंतर काकांनीसुद्धा त्याची सोय मी आत्ता या क्षणाला करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? वर्षाला 15 लाख लागणार, 45 लाख 3 वर्षाचे, आणि आत्ताच त्या काकांच्या बॅगेमध्ये 80 लाख रुपये होते, तेही शेअर्स विकल्याची रक्कम. नगद म्हणजे रोख रक्कम 80 लाख रुपये आहे, आत्ताच देऊ का? पुतण्या म्हणाला, नको, गाडीत बसल्यानंतर द्या. पण आता काकांकडे 80 लाख रुपये आहे पाहिल्यानंतर लगेच पुतण्याच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित झाला, आणि तो म्हणजे एक मोटारही मला लागेल. आता एवढा मोठा देशामध्ये आपला पुतण्या शिक्षणासाठी चाललेला आहे, स्वतंत्र बंगला त्याने घेतलेला आहे, आणि बंगल्यात राहत असलेला आपला पुतण्या चालत कसा कॉलेजला जाणार? आणि म्हणूनच त्याने म्हटलं, मोटारही मला लागेल, रोज मला कॉलेजला गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? आणि त्यासाठी मोटार घेण्यासाठी मला 20 लाख रुपये तरी लागणार आहेत. आणि तेव्हाही काकाने म्हटलं, ती रक्कमही आता याच बॅगेत आहे, बँकेतून आजच तेवढी रक्कम मी काढलेली आहे. आपल्या पुतण्यासाठी काका पैसे खर्च करण्यास मागे हटत नव्हते. पुतण्याची प्रत्येक मागणी काका पूर्ण करत होते. हे पाहिल्यानंतर पुतण्या पुढे आपल्या काकांना काय म्हणाला ते पाहूया. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले. ते आहेत आता या माझ्या बॅगेत. तर शिक्षणाचा सगळा खर्च काका करणार होते. काकांनी आपल्या पुतण्याला जे जे हवं होतं ते सगळं त्यांनी देण्याचं कबूल केलेलं होतं. पण पुतण्याची इच्छा मात्र संपूर्ण युरोप बघण्याची सुद्धा होती. संपूर्ण युरोप बघण्यासाठी प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी त्याला राहावं लागणार होतं. आणि त्यासाठीचा निम्मा खर्च म्हणजे अर्धा खर्च जो आहे तो खर्च तो स्वतःच करणार होता. तो खर्च स्वतः करण्यासाठी त्याने काय केलेलं होतं, तर आईने 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने जे आहे ते परवाच आपल्या मुलाला दिलेले होते, आणि ते आत्ता त्या पुतण्याच्या बॅगेमध्ये होते. युरोप बघण्याचा खर्च, अर्धा खर्च तो स्वतःच करणार होता. पाहूया पुढे काय संवाद घडतोय ते. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडे चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. तर युरोप बघण्याचा निम्मा खर्च पुतण्या हा स्वतः करणार होता. हे त्याने जेव्हा सांगितलं तेव्हा काका म्हणाले, राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की आपल्याकडील म्हणजे काकांकडे असलेले 2 चहाचे मळे आणि 1 सफरचंदाचा मळा विकून 10 कोटी जे रुपये आलेले होते ते 10 कोटी रुपये सुद्धा त्यांच्या बॅगेत आत्ता होते. म्हणजे तुला जर युरोप बघायचा आहे, अर्धा खर्च तू केलेला आहेच, पण तू बॅरिस्टर होऊन भारतात परत आल्यानंतर मात्र मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला.
त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बाप रे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघेही किंचाळले. तर त्यांचं हे जे बोलणं, इंग्लंडला जाणं आणि त्याविषयीचं जे सगळं बोलणं होतं, ते बोलणं सुरू असतानाच इगतपुरी स्टेशनमध्ये इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर गाडी जी थांबलेली होती, इंजिन दुरुस्त झाल्यानंतर गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली आणि ते 2 प्रवासी लगोलग आपल्या डब्यामध्ये शिरले आणि आपल्या जागेवर स्थानापन्न झाले. खिडकीजवळच्या समोरासमोरची सीट त्या दोघांची होती. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसल्यानंतर साहजिकच 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले म्हणजेच त्यांच्या डोळ्यावर झोप यायला लागली आणि चक्क काही मिनिटातच ते गाढ झोपीसुद्धा गेले, घोरायला लागले. आणि केव्हा तरी मग कल्याण स्टेशन आलं तेव्हा त्या तरुणाला जेव्हा जाग आली आणि साहजिकच जाग आल्यानंतर आपल्या वस्तू आपण बरोबर आहेत की नाही हे जे पाहतो, तसं त्या तरुणाने सुद्धा आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही याची चाचपणी केली. पण आपली बॅग नाही हे त्याच्या लक्षात आले. बापरे, आपली बॅग नाही आहे. मग आपली बॅग नाही, मग आपल्याबरोबर असलेले आपले काका, त्यांचीसुद्धा बॅग आहे की नाही हे त्याने पाहिलं. काकांचीसुद्धा बॅग नव्हती, म्हणून त्यांनी त्या काकांनासुद्धा उठवलं आणि म्हणाले, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही आहे. म्हातारा प्रवासी म्हणजेच काकासुद्धा दचकून जागे झाले आणि साहजिकच आता बॅगा चोरीला गेल्या आहेत, तर आता आपण काय करायचं असं म्हणून दोघेही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड मोठ्याने बोलत होता. तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी करत, तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा, बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? तर मुलांनो, आपल्यासमोर आत्ता हा जो प्रसंग लेखकांनी उभा केलेला आहे आणि तो म्हणजे जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा आपण सुद्धा सांभाळून गप्पा मारल्या पाहिजेत. आता समोरच्या बाकड्यावर बसलेल्या म्हाताऱ्या प्रवासाने त्यांना म्हटलं की तुमच्यासारखी लखपती माणसं जी आहेत त्या, कारण त्यांच्या गप्पा ज्या आहेत प्रत्येक शब्द दूरवरच्या माणसांना ऐकू जात होता, एवढ्या मोठ्याने ते गप्पा मारत होते. साहजिकच समोरच्या बाकड्यावर बसलेल्या म्हाताऱ्या प्रवाशांनी सुद्धा ते ऐकलेलं होतं आणि म्हणूनच ते म्हणाले की 3 टायरमधून प्रवास करणं योग्य नाही. तुमच्यासारख्या लखपती माणसांनी तर विमानातूनच प्रवास करायला हवा किंवा मग स्वतःचं वाहन जे आहे त्या स्वतःच्या वाहनाने तरी प्रवास करायला हवा होता. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही ज्या गप्पा मारत होत्या त्या गप्पांमधूनच तुम्ही तुमच्याकडे किती रक्कम आहे हे उघड मोठ्याने बोलत होतात आणि ते कोणीतरी चोराने ऐकलं असावं आणि त्यानेच तुमच्या बॅगा ज्या आहेत त्या पळवल्या असाव्यात. आता बसा हरी करत बसणे म्हणजे काहीही काम न करता बसणे. तुमची आता जाम नुकसानी झाली आहे खरोखरच. एवढी रक्कम त्या बॅगांमध्ये होती आणि त्या बॅगा पळवल्या गेल्या म्हणजे खरोखरच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पण अजूनही आशा सोडू नका, कारण रेल्वे पोलीस जे आहेत त्या रेल्वे पोलिसांकडे जर तुम्ही तक्रार केली तर तुमच्या बॅगा अजूनही सापडतील. आणि आता तरी रेल्वे पोलिसांकडे कल्याण येथे उतरून रेल्वे पोलिसांकडे तुम्ही तक्रार करा असं त्याने सुचवलं. पण एवढं सुचवल्यानंतर माणुसकी म्हणून म्हाताऱ्या प्रवाशाने त्यांना विचारलं की आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? समोरच्या बाकड्यावरच्या म्हाताऱ्या प्रवाशाने असे विचारल्यानंतर ते दोघे काय म्हणाले ते आपण पाहूया. नको, पैशांची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत,
त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. तर जेव्हा समोरच्या बाकड्यावरील आजोबांनी पैशांची मदत करण्याविषयी त्या तरुणाला विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले, नको नको, कारण त्याच्याकडे सध्या 3-4 रुपये होते. त्यात दोघांचा चहाचा खर्च भागणार होता. करोडपती असलेले हे काका पुतणे, त्यांच्या खिशामध्ये फक्त 3-4 रुपये होते. आहे की नाही गंमत? गमतीशीर प्रसंग आहे की नाही? बॅगांमध्ये लाखो करोडो रुपये आहेत, पण खिशामध्ये मात्र 3-4 रुपयेच होते. आणि म्हणूनच त्या प्रवासाने त्या म्हाताऱ्या प्रवाशाला सांगितले, पैशांची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यामध्ये आमचा चहाचा खर्च भागणार आहे. पाहूया पुढे काय घडलं ते. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचाईत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. तर पैशांची गरज नाही असं पुतण्याने सांगितलेलं होतं, पण बॅगा गेल्यामुळे खरोखरच त्यांची पंचाईत होणार होती, अडचण निर्माण होणार होती. आणि ती अडचण होती त्यामध्ये असलेल्या मिशा ज्या आहेत त्या मिशा गेलेल्या होत्या. आणि आता शिवाजी मंदिरात गेल्यानंतर पुन्हा नव्या मिशा त्यांना घ्याव्या लागणार होत्या. शिवाजी मंदिर हे दादर येथील एक नाट्यगृह. आणि काका म्हणाले की आता शिवाजी मंदिरात गेल्यानंतर पुन्हा मला 10 रुपये दंड बसणार. पुन्हा 10 रुपये दंड बसणार याचा अर्थ आधीही काकांच्या मिशा ज्या आहेत त्या हरवलेल्या असाव्यात. आणि म्हणून बॅगा गेल्यामुळे लाखो करोडची संपत्ती गेली आहे त्याचं दुःख त्यांना नव्हतं, तर बॅगांमध्ये असलेल्या मिशा गेलेल्या होत्या आणि त्या मिशा गेल्यामुळे त्यांना अडचण निर्माण होती. त्याबद्दल त्या दोघांमध्ये संवाद सुरू होता. तो संवाद ऐकल्यानंतर समोरच्या वाकड्यावरील प्रवासी त्यांना काय म्हणाला, पुढे कोणता प्रसंग घडला ते आता आपण पाहूया. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. काका आणि पुतण्या यांच्यामध्ये चाललेला संवाद समोरच्या बाकड्यावरच्या आजोबांनी सुद्धा ऐकला होता. आणि कोट्यावधी रुपये असलेल्या बॅगा ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत, तरी हे दोघं इतके शांत कसे? आपली एखादी साधी वस्तू जरी हरवली तरी आपण आकांड तांडव करतो, पण इथे मात्र काका पुतणे हे दोघं जे आहेत, कोट्यावधी रुपये असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी शांत आहेत. हे पाहिल्यानंतर समोरच्या बाकड्यावरच्या आजोबांनी विचारलं होतं, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? आणि तुम्हाला नव्या मिशा कशाला हव्या आहेत? हे ऐकल्यानंतर तरुण प्रवासी काय म्हणाला किंवा कोणता प्रसंग पुढे घडला ते आपण पाहणार आहोत. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. जेव्हा काका आणि पुतण्यांनी आम्ही नाटकवाले आहोत, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर असं सांगितल्यानंतर आजोबांनी मग त्यांना विचारलं, मग इगतपुरी स्टेशनवर तुम्ही ज्या लाखाच्या कोटीच्या गप्पा मारत होतात त्या गप्पांचं काय? तेव्हा त्या दोघांनी सांगितलं, अहो तुम्ही ते खरंच मानलत की काय? आम्ही काय करत होतो, फक्त वेळ घालवण्यासाठी, केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी जी 3 तास प्लॅटफॉर्मवर थांबलेली होती आणि आता या गाडीचं इंजिन दुरुस्त होईपर्यंत आपण काय करायचं? म्हणून तेव्हा आठवलं की आपल्या नवीन नाटकाच्या प्रसंगाची आपण रिहर्सल करूया. आणि म्हणून आम्ही आमच्या नवीन नाटकाच्या प्रसंगाची रिहर्सल करत होतो, बाकी काहीही नाही, असं त्या दोघांनी त्या समोरच्या बाकड्यावरच्या आजोबांना सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक वसंत जोशी यांनी आपल्यासमोर हा पाठ अतिशय सुंदर रीतीने मांडलेला आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला हा पाठ समजलेला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.
पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचाईत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. तर पैशांची गरज नाही असं पुतण्याने सांगितलेलं होतं, पण बॅगा गेल्यामुळे खरोखरच त्यांची पंचाईत होणार होती, अडचण निर्माण होणार होती. आणि ती अडचण होती त्यामध्ये असलेल्या मिशा ज्या आहेत त्या मिशा गेलेल्या होत्या. आणि आता शिवाजी मंदिरात गेल्यानंतर पुन्हा नव्या मिशा त्यांना घ्याव्या लागणार होत्या. शिवाजी मंदिर हे दादर येथील एक नाट्यगृह. आणि काका म्हणाले की आता शिवाजी मंदिरात गेल्यानंतर पुन्हा मला 10 रुपये दंड बसणार. पुन्हा 10 रुपये दंड बसणार याचा अर्थ आधीही काकांच्या मिशा ज्या आहेत त्या हरवलेल्या असाव्यात. आणि म्हणून बॅगा गेल्यामुळे लाखो करोडची संपत्ती गेली आहे त्याचं दुःख त्यांना नव्हतं, तर त्यामध्ये असलेल्या मिशा गेलेल्या आहे म्हणून त्या मिशांबद्दल त्या दोघांमध्ये संवाद सुरू होता. तो संवाद ऐकल्यानंतर समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी काय म्हणाला ते आपण आता पाहूया.